नमस्कार, मी माया. मी आज तुम्हाला यूट्यूब शॉर्ट कसे शिकवतात. यूट्यूबच्या पाठच्या बाजूने प्लस बनवतात, तिथे दिलेला यूट्यूब शॉर्ट कसा तयार करायचा 2 मिनिटात. तो यूट्यूब शॉर्ट तयार करताना आपल्याला त्यात बॅकग्राऊंड पण दिलेलं आहे. त्याच्यात आपल्याला तुम्हाला सांगते, त्याच्यामध्ये देवाचे बॅकग्राऊंड दिले, इमेज भरपूर चेहऱ्याचे वगैरे सगळ्या गोष्टीचे इमेज दिलेले आहे. त्याच्यामुळे त्यात जाऊन तो छोटासा यूट्यूब शॉर्ट बनवू शकतो आपण. मला खूप लोकांनी विचारलं की तुम्ही माझ्या आसपासच्या की तू कशी बनवते हे यूट्यूब शॉर्ट. तर मी सांगितलं मी अशी बनवते. त्याच्यामुळे मला त्यांना दाखवायचं आहे की मी यूट्यूब शॉर्ट कसे बनवते आणि ते कसे टाकते आणि कसं बनवून त्याचं ते आपण त्याच्यामुळे थोडंसं मोटिवेशन होऊन आपल्याला थोडंसं शिकायला तरी भेटेल. त्याच्यासाठी मी ते यूट्यूब शॉर्ट कसे तयार करतात, जेणेकरून AIचं थ्रू ते यूट्यूब शॉर्ट आहे. ते शॉर्ट आपण एकदम व्यवस्थित बनवून व्यवस्थित आपण हँडल करून आपण व्यवस्थित तो दाखवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं जावं लागेल यूट्यूबच्या मागच्या याच्यावर प्लस असून तिथे हे करायचं, यूट्यूबवर जायचं आणि ओपन करायचं. कसं करतात आणि कसं नाही ते तुम्हाला मी दाखवते आता. तरी तुम्ही माझ्या यूट्यूब पहिल्यांदाच बघत असाल तर या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब, कमेंट कशी पण असेल तरी चालेल करू शकतात. म्हणून यूट्यूब चॅनलचं आजपासून मी थोडंसं यूट्यूबबद्दल थोड्याशा गोष्टी वगैरे करून दाखवणार. यूट्यूबचे शॉर्ट वगैरे कसे टाकतात ते करणार. यूट्यूबचं आपल्याला काय काय शिकता येतं यूट्यूबपासून आपण, हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी यूट्यूबच्या ह्या गोष्टी तुम्हाला थोड्या थोड्या करून पुढे पुढे सांगत जाणार. यूट्यूब ओपन करायचं. यूट्यूब ओपन केलं, त्यातलं हे त्याच्यानंतर छोटा शॉर्ट हा एक फोटो उचलायचा. हा फोटो उचलल्यानंतर इथे हे करायचं. त्याच्यानंतर इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर कॅमेरा ऑन करायचा. कॅमेरा ऑन केल्यानंतर बॅकग्राऊंड घ्यायचं. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला बघा ऑल न्यू AI असे भरपूर बॅकग्राऊंड तुम्हाला भेटतील बघायला. त्यात तुम्हाला फेस टू फेस पण आहे. त्यात आज जसं शनिवार आहे तर शनिवारच्या दिवशी आज आपण याचा घेऊया, कोणाचा, हनुमानजींचा घेतल्यानंतर ते बघा हनुमानजींचा आला. त्याच्यानंतर आपलं मोठं करून घ्या. प्रिंट ह्याची मोठी झाल्यानंतर आपल्याला इथे पूर्ण गाणं ऐकून घ्यायचं. जे काय गाणं असेल ते काय असेल ते सगळं पूर्ण होऊन द्यायचं. ते कम्प्लीट पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर पूर्ण होईल तोपर्यंत वेट करायचा. तोपर्यंत वेट करून आपण वेट करत राहायचं. झालं. वेट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं. मग हे बाई इथे ऑलरेडी ते सॉन्ग लावायचं. आपल्याला जे सॉन्ग पाहिजे असेल ते आपण इथून सिलेक्ट करू शकतो. हे सॉन्ग आहे, याच्यात भरपूर सॉन्ग आहे. हे ना सॉन्ग घ्यायचं आधी पहिले इथून.
सॉन्ग यूज करायचं, जे सॉन्ग लागेल ते. हे बघ, यात भरपूर सॉन्ग आहे. यात कुठले पण आपल्याला घेऊ शकते. इथे आपल्याला नेम्स टाकून, नाव टाकून, इथं आपल्याला जे गाणं देवाचं भजन वगैरे असेल ना, ते आपण इथून सिलेक्ट करून घ्यायचं. किंवा यातून पण खाली हिंदी वगैरे सगळं आहे. इथे कृष्णाची वगैरे असे भरपूर आहे. त्याच्यानंतर हे बघ, खाली पण किती मोठं आहे. त्याच्यात आपल्याला जे गाणं घ्यायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे बघ, हे सिलेक्ट केलं आपण. हे बघ, आपण हे सिलेक्ट केलं. हे आपण सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर हे सिलेक्ट झालं. सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यावर जायचं. हे झाल्यानंतर चेक करायचं पूर्ण गाणं झालं का पूर्ण सिलेक्ट. मोबाईलचा जरा प्रॉब्लेम आहे, तरी ते हँग होतं थोडंसं. तर त्याच्यानंतर हे पूर्ण गाणं येऊपर्यंत आपण वेट करायचं. असं वेट करत राहायचं, जेणेकरून झालं की हे असं पूर्ण आपल्याला बजरंगबलीचं कंप्लीट आपल्याला हे होतं. त्याच्यानंतर आपण डन करायचं. इथे डन केल्यानंतर आपल्याला हे इथं टॅग आहे. तुम्हाला टॅगमध्ये हे टॅग आहे. इथे जो टॅग तुम्हाला टाकता येईल, नाव टाकायचं, इथे टाकू शकता. तेव्हा इथे आपल्याला बजरंगबलीचं नाव टाकूया आपण, हनुमानजी. श्री हे काय इथे नाव टाका तुम्ही, हनुमान. हनुमान जी असं टाकून आपण इथं डन करायचं. डन केल्यानंतर हे ना वरती घ्यायचं. छोटं हे करायचं, बरं मोठं झालं. त्याच्यानंतर हे ना वरती घ्यायचं, नेम असतं ना ते. हे वरती हे नेम आहे ना, हे असं नाव वरती घेऊन घ्यायचं सरकून. डन करून हे नाव वरती घ्यायचं. हे बघ, असं नाव वरती येतं. इथे असं नाव घेऊन घ्यायचं. नंतर नेक्स्ट करायचं. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला याच्यावर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट करून तिथं आपण त्याच्यानंतर इथं टायटल काय नाव टाकायचं असेल तिथे आपण टाकू शकतो. इथे आपल्याला आता समजा
टायटलमध्ये आपल्याला जे नाव टाकायचं ते टायटल टाका. हे याच्यात पब्लिश किंवा अनलिस्टेडमध्ये ठेवायचं. नंतर इथे येस नो येस त्यात पब्लिश हे करून त्याच्यानंतर आपण टायटल टाकून वगैरे हे करून श्री हनुमान की जय. जय जय जय. तर लिहून आपण इथं आपल्याला आपलं नाव जे आहे ते नाव टाकायचं. टाकून लिस्टेड पब्लिशवर नाही ठेवायचं, पहिलं लिस्टेड ठेवायचं. आणि लिस्टेड ठेवल्यानंतर मग इथंच जायचं. इथून इथे छोट्यांसाठी मोठ्यांसाठी, इथं आपण छोट्यांसाठी नाही इथं नो टाकायचं आहे, मोठ्यांसाठी आहे तर यस टाकायचं. त्याच्यानंतर पोस्ट मोडवर याच्यावर यस करायचं. त्याच्यानंतर यात जाऊन हे कन्वेस्ट इथे नो करायचं. आपण हे स्वतः कंटेंट बनवतोय ना, आपण नाही, हा AIचा कंटेंट आहे. तर यस कधी बनवलं याचं काय तुम्हाला कसं करायचं, प्रत्येक वेळेस आपण नो करतो ना. चलो त्याच्यानंतर तुम्हाला हे इथं बघितलं, इथं ते पब्लिश इथं झाल्यानंतर इथं जर तुम्हाला जर टॉपमध्ये ठेवायचं असेल ना, टॉपमध्ये म्हणजे बनवून सेफमध्ये राहण्यासाठी इथे तुम्ही ते ठेवू शकता. नंतर नसेल जर ठेवायचं तर तुम्ही डायरेक्ट अनलिस्टेड अपलोड करायचा. अपलोड होतोय बघा, हे ना. अपलोड झाल्यानंतर आपण YT स्टुडिओमध्ये जायचं. माझा मोबाईलची YT स्टुडिओ कुठे आहे तुमचं? YT स्टुडिओ हे बघ, हे YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर इथे कंटेंट वगैरे करायचं. ते झाल्यानंतर येऊपर्यंत लेट होतं, स्लो आहे ना माझा, त्याच्यामुळे. तर हा असं करून पब्लिशवर करून टाकायचा. नंतर